लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार का? आणि जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र मिळण्याची चर्चा सुरू आहे. आणि आता हप्ता कधीपासून जमा होऊ शकतो याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पण 16 ऑगस्ट उलटूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे का आले नाहीत आणि आता आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार? तर चला आजची संपूर्ण अपडेट सोप्याच भाषेमध्ये समजून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर एकत्र जमा करण्यात आला तर लाभार्थी महिलांना 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये म्हणजेच एकूण 3,000 रुपये मिळू शकतात. आता प्रश्न आहे, हे पैसे खात्यामध्ये कधी येणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते देण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. 15 ते 20 ऑगस्टच्या आसपास DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे आज 16 ऑगस्ट 2026 रोजी काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली असू शकते. म्हणजे आज 17 तारीख आहे, काल 16 होती, तर आज देखील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आणि काही महिलांना अजून पैसे मिळाले नसतील. यामध्ये घाबरायची गरज नाही, कारण DBTची प्रक्रिया अनेकदा टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाते. त्यामुळे एका महिलेच्या खात्यामध्ये पैसे आज जमा झाले म्हणून प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये आजच पैसे येतील असे अजिबात होत नाही. आता जर काहींना आज आले तर काहींना उद्या येणार, काहींना परवा येणार, पण पैसे नक्की येणार. जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नसतील तर तुमचे आधार लिंकिंग, DBT स्टेटस आणि KYC व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या. तसंच तुमचे बँक खाते सक्रिय आहे का आणि आधारशी योग्यरित्या जोडलेले आहे का, म्हणजे आधारशी तुमचं खातं योग्यरित्या जोडलेलं आहे का हे देखील पहा. आणि कारण पात्रता असूनही बँक खाते किंवा DBTशी संबंधित अडचण असल्यास पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. म्हणून सध्याच्या अपडेट थोडक्यात असं आहे की जुलै प्लस ऑगस्ट 3,000 रुपये मिळण्याची शक्यता. पैसे DBTद्वारे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. पण मित्रांनो, सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची अंतिम तारीख अधिकृतपणे जाहीर अजिबात केलेली नाही. जाहीर होईपर्यंत कोणतीही तारीख 100% निश्चित समजू नका. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे बँक SMS किंवा ATM मध्ये जाऊन स्टेटमेंटमधून नक्की तपासून बघा. आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये पैसे आले असे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक नवीन हप्त्याची आणि सरकारी अपडेटची माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलसाठी म्हणजे आपल्या चॅनलवरती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.